एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू, 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची, असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार, तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. रागाने चिडून दुर्गा झाली होती. नशीब माझं चालत्या गाडीतून उडी नाही मारली, 206 चे 207 झाले असते नाही तर. काय काय 206 चे 207 म्हणजे काही? अगं माणसाच्या शरीरात हाडं असतात 206, तिचं एक हाड तुटलं म्हणजे झाले 207. काही वाटत नाही ना माझ्याबद्दल असं बोलताना? नाही ग. अरे तू कसला अवतार घेतला होतास माहितीये का तुला? मला काय माहिती होतं की ते तुम्ही आहात. बास बास बास. अरे आपल्या सगळ्यात लहान आहे स्वानंदी, किती छळता तुम्ही तिला. बाय द वे महेश, संपदा, जेवण खूप छान होतं. थँक्यू सो मच. खूप मस्त होतं. बरं मला एक सांगा, तुमच्या दोघांचं हे नेहमीच रेस्टॉरंट दिसतंय? छे छे, अजिबात नाही. कसं आहे ना, आम्हाला हॉटेलिंग मध्ये पैसे वाया घालवायला आवडत नाही. आम्हाला अमेरिकेला जायचंय म्हणून आम्ही काटकसर करतो. हो ना ताई? नाही पण तो तुला स्वतःच्या हिमतीवर नेतोय US ला. तुला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. वाटतो ना, मला महेशचा खूप अभिमान वाटतो. पण महेश, अमेरिकेला गेल्यावर ही तुझी काटकसर फेकून देणार आहे मी. आणि मग काय करणार? शॉपिंग. ताईचं एकच स्वप्न आहे, भरपूर शॉपिंग. तिला करू दे रे शॉपिंग. काय तुझा कोर्स पूर्ण झाल्यावर तू इकडे परत येशील, मग तिला परत थोडी लगेच जाता येणार आहे अमेरिकेला शॉपिंग साठी. करू दे. म्हणजे मी परत येणार नाही? अजिबात नाही. आणि महेशला पण येऊ देणार नाही. अगं तू तिकडे 2 महिन्यात कंटाळून जाशील. मला विचार ना. एक तर नो फ्रेंड्स, नो रिलेटिव्ह, फॅमिली पण नाहीये, कंटाळशील. छे, कशाला? अजिबात नाही. नवरा बरोबर असल्यावर कशाला पाहिजे फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह? हे संपदा, माझं MS झालं की मी परत येणार आहे. महेश, देयर यू आर. मी पण म्हणूनच तर परत आलो. मला काय वाटतं माहितीये का, की आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाला व्हायला पाहिजे ना. करेक्ट. आणि आता बघ ना, आपल्या आई वडिलांचं वय होतंय, त्यांना आता आपली गरज आहे. आपण त्यांच्या बरोबर असायला हवं ना. आणि बिलीव्ह मी, इथे येऊन मला कोणताही तोटा झालेला नाहीये. झाला असता तो खूप मोठा फायदा झालाय, आयुष्यभराचा. मला काय वाटतं, हे बघ, म्हातारपणी जगण्यापुरता लागणारा पैसा त्यांच्याकडे आहे, आणि अशा वेळी आपण जर त्यांच्याबरोबर नसू तर मग आपला काय उपयोग? म्हणजे तिथे राहणारे सगळे स्थायिक मूर्ख आहेत असं म्हणायचंय का तुला? अगं पण आपण इतरांविषयी कशाला बोलायचं? आपले विचार वेगळे, त्यांचे विचार वेगळे. त्यांनी आपल्याला बदलायचं नाही, आपण त्यांना बदलायचं नाही. मला तर तिथेच स्थायिक व्हायचं. दॅट्स इट. संपदा, मला एक सांग, भरपूर पैसा,
खूप साऱ्या गाड्या, बंगले, चकचकीत रस्ते आणि सोबतीला कमालीचं एकटेपण, हे चालणार आहे तुला? भरपूर पैसा असेल तर व्हाय नॉट. अगं पण काय करणार आहेस इतक्या पैशांचं? दिवसभर घरातली कामच करावी लागणार आहेत. तुला माहितीये ना तिकडे काम करायला माणसं मिळत नाही. सो मी करेन काम. माझ्या ओळखीचं एक कुटुंब होतं, त्यांच्या घरासमोरचं गवत वाढलेलं होतं, ते कापायला माणूस मिळत नव्हता म्हणून त्यांनी घर विकून टाकलं स्वस्तात. रिअली? म्हणजे खरंच अशी परिस्थिती आहे तिथे? मग काय, इथे काम करायची सवय नाही म्हणून हात बघ तुझे अगदी मुलायम छान आहेत. तिकडे जाऊन धुणी भांडी करशील, फरशा पुसशील तर हात ना अगदी खराब होऊन जाते. ऐक, आणि हो, स्वयंपाक करावा लागेल, घराची स्वच्छता, मार्केट मधनं भाज्या आणणं, इतर सामान आणणं, फ्रीज साफ करणं. अगं घरातली कामं काही कमी असतात का? दिवसभर बघतेस ना घरात आई आणि काकू किती राबतात. तर तिथे एकटी असणार आहे. तिकडे असताना ही सगळी कामं मी एकट्याने करायचो. आणि मला तर काय अभ्यास असणार, कॉलेज असणार, आता तिकडे गेल्याचे सगळे पैसे वाया. चला आपण निघूया. मग एवढं सगळं ऐकून काय ठरवलंयस? म्हणजे हो, म्हणजे मला नाही जमणार असं काही काम करायला. बघूया ना, आधी तिथे जाईन मी आणि मग ठरवेन. नाही पटलं तर येऊया परत. चला निघूया आता. बरं महेश, दोघींनाही मी ड्रॉप करतो. उगाच 2 गाड्या कशाला काढायच्या, नाही का? काटक सर. चला. चलो. हे बघ अनिता, ती स्वानंदी बिझी असते, सायलीला अभ्यास असतो, म्हणून ही जुईली तुझ्याकडे भुणभुण करते. त्याचा राग माझ्यावर काढू नकोस. अरे तुमच्यावर राग नको काढू तर का बाहेरच्या आंब्याच्या झाडावर काढू का? म्हणजे मी आणि आंब्याचं झाड तुझ्या लेकी सारखंच आहे का? ते आंब्याचं झाड जास्त चांगलंय, वर्षभर सावली तरी देतं. आणि ही एवढी मोठी सावली दिली आहे, त्याचं काय? तुम्ही गप्प बसा. तुम्ही वाद नका घालू माझ्याशी. तूच ना मते. तुम्ही भांडण करताय की जोक करताय? नीट भांडा. मला नाही येत नीट भांडता. आणि काय ग, तुझं लक्ष तुझ्या अभ्यासाकडे का आमच्या भांडणाकडे? तुझी एवढी कचकच चालू झाली की तिचं लक्ष लागेल का अभ्यासात? अच्छा, हे बघा, तुम्ही ते नोटा मोजण्याचं काम आहे ना ते सोडणार नाहीये. अरे एक तर ते दरवर्षीचं काम आहे आपलं. अगं आपल्यावर ठेवलेला विश्वास आहे आणि शिवाय देवाची सेवा आहे. अहो मला सगळं मान्य आहे, मग पण या वर्षी साखरपुडा आहे की नाही आपल्या घरात, ते माहितीये देवाला. देवाने जुळवून आणलंय ना सगळं. मग आता मला मदत करायची सोडून तुम्ही ही कामं करणार आहात का? हे बघ, मी ते सगळं करून तुला घरात मदतही करीन, मग तर झालं. हो, हे जे काही बोलताय ना तसं वागून दाखवा म्हणजे मिळवलं. उद्या हरताळ काय आणि परवा गणपती बसणार आहेत, तेव्हा आठवतंय मला. सगळं काही लक्षात राहावं म्हणून कालपासून मी च्यवनप्राश खायला सुरुवात केली आहे. बाबा मला पण च्यवनप्राश. हे अगं लक्षात राहण्यासाठी. स्वानंदी ताईला वेळ मिळेपर्यंत माझा अभ्यास काही होणार नाही. मी पुढचा वाचत जाते आणि मागचा विसरत जाते. आनंदी, अगं बाई लवकर घरी ये, नाहीतर हे बाप लेक मिळून वेड करतील मला. थँक्यू आम्हाला घरी सोडल्याबद्दल. हो का? तसं मी तुला आजपर्यंत रात्री एकटं असताना कधी घरी सोडलंच नाही वाटतं. थँक्यू काय, कामच आहे त्याचं. तू एक काम करतेस? मी नाही
मी जाम थकले आता अजिबात नाही. तेच सांगतोय, म्हणूनच आज जाऊन शांत झोप. जरा आम्हाला बोलायचं होतं. प्लीज प्लीज प्लीज. बघा तुमचं काय ते बोलून घ्या. ओके, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. एवढं काय बोलायचं? हा, मला खूप महत्वाचं विचारायचंय, खूप महत्वाचं. तू हरतालिकेचा उपास करणार आहेस? हो, दरवर्षी करते मी. हो ना, तेच म्हणून तुला इतका प्रेमळ नवरा मिळालाय माझ्यासारखा. हो का? बर बर. मग तुम्हीही करायचा उपास, तुम्हालाही मिळाली असती प्रेमळ बायको. हो ना. शे, शे. तेच चुकलंच माझं. तेच बोलायला थांबवलं होतं. ए प्लीज 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 प्लीज. इतका प्रेमळ नवरा मिळालाय, जरा 2 शब्द प्रेमाचे बोल, त्याच्याशी वेळ दे जरा त्याला प्लीज. हा काय दुष्टपणा. बरोबर, हे दुष्ट आहे. माझं प्रेम नाही तुमच्यावर, ही वाईट आहे. मग कशी जाते मी. हे सारखं काय जाते जाते जाते. माझ्या मनातलं बोलायचं की नाही मम्मी? अजून काय बोलायचं बाकी राहिलंय? खूप बोलायचंय, खूप सांगायचंय. पण तू अशी रडूबाई होऊन ऐकणार असेल ना, तर मग मग माझ्या मनातलं मी काय बोलणार नाही. राहू दे, हे बरं आहे. आधी रडवायचं आणि मग हे असं सावरायचं. अगं मी तुला मुद्दाम रडवलं, मुद्दाम चिडवलं. सारखं काय आपलं तेच प्रेम नाही का. जरा यू नो हंसना चाहिए, रोमांस चाहिए, अलग कुछ चाहिए यार, थोडासा. पण हसलीस ना. हा बरं, आता मला सांग, रडलीस का? मग काय, माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला ते कळत सुद्धा नाही, पण रडणार नाही का? चला, किमान प्रेम आहे हे मान्य तर केलं, बरं वाटलं. गप्प बसा. तेच करायचंय ग. आता गाडीत जाऊन तुझी आठवण काढत गप्पच बसायचंय. हा, जे मी तुला सांगणार आहे ते सांगायचंच राहिलं. उद्या मी पण उपास करणार आहे. कशाला? प्रत्येक जन्मी तूच माझी बायको व्हावीस म्हणून. काय? हो, तुझ्याशिवाय मी जगू नाही शकणार कुठल्याच जन्मात. धुंदी गुलाबी की वेडेपणा म्हणावे तरी काय ना कल्पना. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके. जय देवी हरतालिके हर अर्धांगी वससी जासी यज्ञ माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी. जय देवी हरतालिके रिगसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचारसी उठा उठी. जय देवी हरतालिके काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण सुख व्हावे जन्म मरण. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळीके. जय
संपदा स्वानंदी आजीच्या पाया पडा चला. हो. माझ्या दोन्ही नातींना हरताळका पावली म्हणायची. ह्या घरातली दोघींची सुद्धा शेवटची हरताळ. हो ना, पुढच्या वर्षी पारणं फेडायला आल्या तरी सवाष्ण बनून येतील दोघी जणी. झालं, या बायकांना डोळ्यातून पाणी काढायला निमित्तच हवं असतं. दादा तू हे बोलतोस, सगळ्यात जास्त इमोशनल तू झालायस. आणि आता मुली सासरी जाणार तर त्या गोष्टीची आठवण येणारच ना प्रत्येक वेळेस. म्हणजे त्या अगदी त्या घरी जाऊन रुळल्या तरी त्या इथे ना इथे अंगवळणी पडायला जरा वेळच लागेल ना. तुम्ही सगळे असंच बोलत राहिलात ना तर आता आम्ही दोघेही रडू. हे मी नाही या रडणार. त्यात रडायचं काय, आपण दोघे तर मुंबईतच असणार. आणि मला जरी काही खावं प्यावंसं वाटलं ना तर मी लगेच आई आणि काकूच्या हातचं खायला इथे येणार आहे. पण संपदा ते कसं शक्य आहे? तू अमेरिकेला जाणार आहे विसरलीस? आणि हे बघ, जरी तू इथे असतीस ना तरी मी तुला रोज इथे येऊ दिलं नसतं. पण काय? कारण सणावाराला आणि सुखदुःखाला फक्त माहेरी यायचं. बाकी मुली आपल्या सासरी असलेल्याच बऱ्या. चला झालं ना, आम्ही निघू. हो. नाही, थांबा तुम्ही दोघी. तुम्ही देवीला नमस्कार करून घ्या आणि तिच्याकडे मागणं करा. जशी मोठ्या दोघींना पावलीस तशी यथावकाश आम्हाला सुद्धा पाव म्हणावं. झालं, पुन्हा डोळ्यातनं पाणी काढायला सुरुवात. दादा बाळू फोन घे. आत्ता घेतो. राहू दे ते काम, आधी घे फोन. हो घेतो ताईसाहेब. हॅलो. हा हॅलो. बाळू तिथे कोणी आसपास नाही येणार आहे? माझं नाव घेऊ नको. मी वच्ची मावशी बोलतेय. माझं तुझ्याशीच काम आहे. हा बोला ना. काय काम होतं? कोण रे? वासंती मावशी माझी. गावून फोन केलाय. मावशी मग आवाज कशाला करायला पाहिजे? हो आहे ना तिकडे ती. हो तुम्ही बोला ना, काय काम होतं? माफ कर रे बाबा, माझ्यामुळे तुला खोटं बोलावं लागतंय. काय करू राजा, मी जानकी ताईची बहीण असले तरी माझी परिस्थिती तुझ्यासारखीच आहे ना रे. वाईट वाटून घेऊ नका, कामाचं बोला. काम असं होतं, त्या दिवशी तुला ललिताने बघ तुझ्या मुलीसाठी 2 ग्रॅमच्या बांगड्या दिल्या होत्या. तशा बांगड्या मला पण करायच्या आहेत रे. आणि मी तशा बांगड्या घालते हे जर त्यांना कळलं तर जहागीरदारांची काय इज्जत राहील, हो की नाही? त्यांची नातेवाईक आहे ना रे मी. बरं मी काय करू म्हणता? तू ना त्या बॉक्स मध्ये बिल असेल बघ, त्या बिलावर पत्ता असेल सोनाराचा, एवढा मला देशील का? हो आहे. मी फोन करून सांगतो तुम्हाला. ठेवू आता? हो हो माफ करा बाबा, देव तुझं भलं करो. ललिता आता सांभाळून राहा. नवीन पॉइंट लागलाय माझ्या हातात. आता नाही सोडणार मी तुला. बच्ची मावशी, साठे गुरुजींकडे चौकशी करूनही भूत उतरलंय नाही मानकुटीवरचं. अहो मी तुमच्या पुढे 4 पावलं आहे, हे कसं लक्षात येत नाही हो तुमच्या?
कवळे हेच आहे. कोण आहे? कोण आहे? घाबरू नका काही करत नाहीये मी. माझ्या ना प्रश्नांची उत्तरं द्या. सगळी उत्तरं द्या. नाही दिलीत ना तर मी काय करेन मग मला कळणार नाही. कळलं? कसले प्रश्न? ललिता जहागीरदारांनी तुमच्याकडनं किती दागिने घेतलेत? खरे दागिने पॉलिशला दिलेत का? ते कुठे ठेवलेत तुम्ही? त्या बदल्यात तुम्हाला तिने काय दिलेलं आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. समजलं? नाहीतर मी. अहो बाई, खऱ्या दागिन्यांबद्दल मला काहीच माहिती नाही. म्हणजे? अहो मी एक छोटासा सोनार आहे हो. 2 ग्रॅम सोन्याचे दागिने विकतो मी. खऱ्या दागिन्यांचे व्यवहार करत नाही मी. मग तिने तुमच्याकडनं ते 2 ग्रॅमचं काय घेतलं? त्यांच्या नोकराच्या मुलीसाठी बांगड्या घेतल्या फक्त. बाकी काही मला माहित नाही. खरं सांगताय तुम्ही? एकदम खरं. 2 ग्रॅमचे सोन्याचे दागिने विकण्याचं एक छोटस दुकान आहे हो माझं. अहो आता कृपा करा बाई, मला झोपू द्या. सकाळी लवकर उठून दुकान उघडायचंय हो मला. अरे देवा. अरे देवा, हा फुकटच निघाला. याला काहीच माहित नाहीये. डोंगर पोखरला आणि काढलं काय?